Hello students, welcome to all secretarial practice SP 12th commerce student. Chapter number 7 we have started correspondence with डिबेंचर होल्डर्स. डिबेंचर्स कर्ज रोखेधारकांना करण्यात येणारा पत्र व्यवहार. फर्स्ट बिझनेस लेटर, लेटर ऑफ अलॉटमेंट ऑफ डिबेंचर. अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स कर्ज रोखे वाटप करण्यासंदर्भातील सेक्रेटरी वाटपासंदर्भातील बिझनेस लेटर राईट डाऊन करतो. When a company allot debenture to the applicant, letter of allotment of debenture is sent to the debenture holder. कंपनी वाटप कोणाला करते? डिबेंचर्स ॲप्लिकेशन. डिबेंचर ॲप्लिकंट जो मागणी केलेला आहे त्या अर्जदाराला लेटर ऑफ अलॉटमेंट डिबेंचर इज सेंट टू द डिबेंचर होल्डर. कर्ज रोखेधारकांना कंपनी लेटर ऑफ अलॉट ऑफ डिबेंचर्स देते. दिस लेटर ऑफ अलॉटमेंट इज टू बी preserved by the debenture holder as he gets debenture certificate in exchange of this letter. Company this letter allotment to be preserved by the debenture holder. डिबेंचर होल्डर कंपनीनी डिबेंचर होल्डर धारकांना हे पत्र म्हणजे एक्सचेंज ऑफ धिस लेटर हे लेटर भेटल्यानंतर या लेटरच्या बदल्यात डिबेंचर सर्टिफिकेट त्यांना देण्यात येईल अशा संदर्भात. आता या लेटर्समध्ये म्हणजेच अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्समध्ये वाटप डिबेंचरचं कर्जरोख्यांचं वाटप करण्यासंदर्भातील जे पत्र आहे या बिझनेस लेटर आहे या लेटरमध्ये काय काय मेन्शन करण्यात आलेलं काय काय कंटेन्स त्यामध्ये आहेत. This letter contains the detail of issue of debentures. That is त्यामध्ये काय काय मेन्शन करण्यात. फर्स्ट आहे नंबर ऑफ डिबेंचर्स अप्लाइड. त्या ॲप्लिकेशन करणाऱ्या पर्सनने किती डिबेंचर्सची मागणी केलेली आहे. त्यानंतर नंबर ऑफ डिबेंचर्स अलॉटेड. त्याला किती डिबेंचर्स अलॉट करण्यात आलेले आहेत वाटप करण्यात आलेले आहेत. त्यानंतर आहे डिस्टिंक्टिव्ह नंबर ऑफ डिबेंचर्स काय नंबर ते किती नंबरपर्यंत त्यांना देण्यात आलेले आहे. त्यानंतर अमाऊंट रिसिव्ड किती अमाऊंट रिसिव्ड झालेली आहे. त्यानंतर टाईप ऑफ डिबेंचर्स कोणत्या प्रकारचं डिबेंचर त्याला अलॉट करण्यात आलं आहे. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट त्या डिबेंचर्सला त्याच्या रेट ऑफ इंटरेस्ट काय देण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर मॅच्युरिटी डेट याचाच अर्थ डिबेंचर्सचा कालावधी कधी संपतो या संदर्भातील एक्सेट्रा एवढी इन्फॉर्मेशन त्या लेटर ऑफ अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्समध्ये असली गेली पाहिजे. आता यानंतर आपल्याला अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स संदर्भातील आपल्याला विचारण्यात येतो क्वेश्चन्स. राईट ऑर ड्राफ्ट अ लेटर ऑफ अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स. लेटर ऑफ अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स ड्राफ्ट करा तयार करा किंवा लिहा. राईट अ लेटर ऑफ अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स वाटप करण्यासंदर्भातील पत्र व्यवहार ज्यालाच आपण बिझनेस लेटर असं म्हणतो. त्या ठिकाणी फर्स्ट नंबर येतो कंपनीज नेम अँड ॲड्रेस. नेम या ठिकाणी दिशा इंडस्ट्रीज लिमिटेड त्या ऑफिसचा ॲड्रेस महाजन कॉम्प्लेक्स पंचवटी गुंजा रोड नाशिक. त्यानंतर येतो CIN नंबर. याचाच अर्थ हा CIN नंबर 21 अल्फा डिजिट न्यूमेरिकल नंबर असतो 21 नंबर्स. त्यानंतर वेबसाईट जी आपण कंपनी क्रिएट केलेली आहे त्या कंपनीचं वेबसाईट आणि त्या कंपनीचा ईमेल ID जी कंपनी आपण क्रिएट केलेली आहे वरच्या साईडला disha5@gmail.com. त्यानंतर फोन नंबर कोणताही मेन्शन करायचा आपला नंबर. फॅक्स नंबर एवढ्या काही कंपनीचा नेम ॲड्रेस CIN वेबसाईट ईमेल फोन फॅक्स एवढ्या काही गोष्टी फर्स्ट नंबर हेडिंग ऑफ द कंपनीमध्ये मेन्शन असतात. त्यानंतर सेकंड नंबर महत्त्वपूर्ण डेट जी त्या अदरवाईज डेट नसेल तर कंपनी बिझनेस लेटर हा फुलफिल नसतो तो अप्रूव्ड समजला जात नाही. त्या ठिकाणी डेट मेन्शन 20 मे 2019. त्यानंतर येतो हा सेकंड नंबर झाला डेट. थर्ड नंबर आहे रेफरन्स नंबर. प्रत्येक आउटगोईंग बिझनेसमधील आउटगोईंग लेटरवरती मेन्शन असतो रेफरन्स नंबर. प्रत्येक बाहेर जाणाऱ्या लेटरवरती रेफरन्स नंबर असला पाहिजे. रेफरन्स नंबर डेट त्या ठिकाणी मग तो
न्यूमरिक आणि याच्यामध्ये असायला डी याचाच अर्थ डिबेंचर्स होल्डरला देण्यात आलेला /DH डिबेंचर होल्डर /18 नंबरचा आउटगोईंग लेटर आहे. त्यानंतर फायनान्शियल इयर 2019 आणि 20 याच्यामध्ये दिले. इथपर्यंतचा भाग. फर्स्ट हेडिंगमध्ये कंपनीचं नेम, ॲड्रेस, वेबसाईट, ईमेल, फोन, फॅक्स. सेकंड नंबर डेट, थर्ड नंबर रेफरन्स. आता फोर्थ नंबर आहे इनसाईड ॲड्रेस. ज्या ॲप्लिकंट अप्लाइड पर्सनला आपण या अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स देतो आहे म्हणजेच अलॉट करतो आहे वाटप करतो आहे त्या पर्सनचं नेम अँड ॲड्रेस. मिस्टर विजय मित्तल 230 द्वारका कुंज रोड नाशिक. अशा प्रकारचा कुठल्याही पर्सनचं त्या ठिकाणी आपण आपलं स्वतःचं नावसुद्धा त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो इनसाईड ॲड्रेसमध्ये. त्यानंतर मेन आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट आपल्याला क्वेश्चनमध्ये देण्यात आलेला असतो लेटर ऑफ अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स. त्याच ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स. आपण कशाचं वाटप करतो आहे डिबेंचर्सचं वाटप करण्यासंदर्भातील बिझनेस लेटर राईट डाऊन करतो आहे. त्या ठिकाणी सब्जेक्ट अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स. यानंतर महत्त्वपूर्ण भाग आपल्याला सॅल्युटेशन डिअर सर. आता आपण या पर्सनचं नाव लिहिलं आहे म्हणून आपण या ठिकाणी सॅल्युटेशन डिअर सर. या ठिकाणी मॅडम लिहिलं असेल तर आपण डिअर मॅडम. हा झाला आहे इथपर्यंतचा भाग. यावरती डिअर सर सॅल्युटेशन. आता नेमका होतो बॉडी ऑफ द लेटर. काय त्या बिझनेस लेटरमध्ये राईट डाऊन करायचं आहे त्या संदर्भातील आपण या ठिकाणी मेन्शन बॉडी ऑफ द लेटरमध्ये करणार आहोत. आता फर्स्ट पॅरेग्राफ काय सांगतो आपल्याला माहिती आहे की आपण त्या पर्सनला त्यांनी मागणी केलेल्या याचाच अर्थ त्या ॲप्लिकंटनी डिबेंचर्स किती मागणी केलेली आहे त्याचं अप्रुव्हल काय आहे हे कंपनीनं त्याला कळवण्यासंदर्भातील फर्स्ट पॅरेग्राफ त्या ठिकाणी ॲज अ सेक्रेटरी त्याला बिझनेस लेटर राईट डाऊन करत असतो. इन रिस्पॉन्स टू युअर ॲप्लिकेशन नंबर, कोणताही नंबर टाकायचा आहे, डेटेड 30 एप्रिल 2019. तुम्ही केलेल्या ॲप्लिकेशन नंबर ज्याची तारीख 30 एप्रिल होती. याचाच अर्थ आपण जो कोणताही बिझनेस लेटर ज्या मंथमध्ये राईट डाऊन करतो आहे त्याच्या अगोदरची तारीख या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायची आहे. त्या तुम्ही मागणी केलेल्या ॲप्लिकेशन नंबर याची तारीख मी आय ॲम डायरेक्टेड बाय कंपनी सेक्रेटरी हा बिझनेस लेटर राईट डाऊन करतो आहे. मी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या वतीने आय ॲम डायरेक्टेड बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स टू इन्फॉर्म यू दॅट. मी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या वतीने तुम्हाला कळवतो की यू हॅव बीन अलॉटेड 100,10% नॉन कन्व्हर्टेबल सेक्युअर्ड डिबेंचर्स ऑफ ₹100 ईच. तुम्ही मागण्या केलेली 100 डिबेंचर्स आम्ही 10% प्रमाणे ज्याचा व्याजदर 10% आहे 10% नॉन कन्व्हर्टेबल सेक्युअर्ड डिबेंचर्स ऑफ ₹100 ईच आम्ही तुम्हाला देत आहोत. काय तुम्ही मागणी केलेले 100 डिबेंचर्स 10% नॉन कन्व्हर्टेबल सेक्युअर्ड डिबेंचर्स. नॉन कन्व्हर्टेबल कन्व्हर्ट न होणारे, परिवर्तन न होणारे जे ॲज इट इज डिबेंचर्स राहतील असे ज्याची किंमत ₹100 ईच आहे. प्रत्येक डिबेंचरची किंमत 100 ईच आहे. आता त्याचा कालावधी द टेन्युअर ऑफ डिबेंचर इज फॉर 5 इयर्स. त्या डिबेंचर्सचा मॅच्युरिटी डेट काय आहे 5 इयर्सपर्यंत. त्याची कालावधी काय आहे 5 वर्षाचा आहे. इथपर्यंतची इन्फॉर्मेशन फर्स्ट पॅरेग्राफमध्ये. त्या ठिकाणी काय सांगण्यात आलं आहे इन रिस्पॉन्स टू युअर ॲप्लिकेशन नंबर, कोणताही नंबर तुम्ही मागणी केलेला ॲप्लिकेशनचा नंबर ज्याची तारीख ही होती. आम्ही म्हणजे मी कंपनी सेक्रेटरी राईट डाऊन करतो आहे आय एम डायरेक्टेड बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर टू इन्फॉर्म यू दॅट. आम्ही तुम्हाला मागणी केल्यानुसार बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या वतीने तुम्ही मागणी केलेले 100 डिबेंचर्स आम्ही 10% नॉन कन्व्हर्टेबल सेक्युअर्ड डिबेंचर्स हे ₹100 ईच ज्याची किंमत ₹100 ईच आहे म्हणजे एकाची किंमत ₹100 आहे. असे 10% व्याजदरानं आम्ही तुम्हाला देत आहोत ज्याची कालावधी द टेन्युअर ऑफ डिबेंचर इज फॉर 5 इयर्स. त्याचा कालावधी 5 वर्षाचा आहे. हा फर्स्ट पॅरेग्राफ. त्यानंतर सेकंड पॅरेग्राफमध्ये These debentures are allotted to as per board resolution passed at
board meeting held on 16 May 2019 and as per term and condition of articles of association of the company and debenture trust deed. आता हे वरील 100 डिबेंचर्स तुम्हाला जे देण्यात आलेले आहेत डिबेंचर दीज म्हणजे हे डिबेंचर 100 डिबेंचर्स अलॉटेड टू यू आम्ही तुम्हाला अलॉट करत आहोत, परंतु कशावरनं? कंपनीची बोर्ड ऑफ मीटिंग जी की 16 मेला झाली, म्हणजे आपण जी तारीख टाकली आहे त्याच्या अगोदरची तारीख ती या ठिकाणी मेन्शन असली गेली पाहिजे. आपण बिझनेस लेटर लिहितो याचा अर्थ लेटर बोर्ड मीटिंग झाल्यानंतरच आपण त्याला राईट डाऊन करणार आहोत, मग त्याला इन्फॉर्मेशन देणार आहोत. त्यामुळे त्याच्या अगोदरची तारीख या ठिकाणी मेन्शन करायची आहे. त्या बोर्ड ऑफ मीटिंग या तारखेला म्हणजे 16 मे 2019ला झाली. त्या संदर्भातील बोर्ड रेझोल्युशन म्हणजे एक ठराव पास करण्यात आला. तो ठराव पूर्णपणे कंपनीच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ऑफ द कंपनीचे सर्व काही नियम तरतुदीचे पालन करूनच ट्रस्ट डिबेंचर्स ट्रस्ट डीडनुसारच पूर्णपणे पारित करण्यात आलेली आहे, अशा संदर्भातील सेकंड पॅरेग्राफ. आता यानंतरचा आहे मेन की डिबेंचर्स त्याला कशा पद्धतीचे काय डिटेल इन्फॉर्मेशन आहे या संदर्भातील आहे. थर्ड नंबरचा आहे द डिटेल ऑफ अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स आर ॲज फॉलोज. अलॉट करण्यात म्हणजे वाटप करण्यात आलेले डिबेंचर्सचं डिटेल्स काय काय आहे खालील संदर्भातील आहेत. टोटल एकूण त्या ठिकाणी 5 काय करण्यात आलेले आहे, 5 कॉलम्स आहेत. 1 2 3 4 5 अँड 3 रोज 1 2 3 रोज. ओव्हरऑल 5 कॉलम्समध्ये त्या ठिकाणी डिबेंचर्स मेन्शन करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर आहे 3 कॉलम त्या ठिकाणी. आता फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ नंबर. फर्स्ट नंबर आहे फोलिओ नंबर, त्याचा एक प्रकारचा पृष्ठ क्रमांक काय आहे, D9990. कोणताही आपण त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. फर्स्ट नंबर फोलिओ नंबर. त्यानंतर सेकंड नंबर आहे नंबर ऑफ डिबेंचर्स अप्लाइड. त्यांनी किती डिबेंचर्सची मागणी केलेली आहे, हॅव बीन अलॉटेड 100 डिबेंचर्सची मागणी केलेली आहे. आता कंपनीने किती सँक्शन्स केले आहेत, 100. नंबर ऑफ डिबेंचर्स अलॉटेड 100 डिबेंचर्स त्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेल्यानुसार आपण त्याला अलॉट करत आहोत, वाटप करत आहोत. नंबर ऑफ डिबेंचर्स अलॉटेड 100. त्यानंतर आहे डिस्टिंक्टिव्ह नंबर फ्रॉम टू. आता 100 नंबर कुठून कुठपर्यंत सुरुवात होतात, 3012 to 400 म्हणजे टोटल 100 डिबेंचर्स होतात. या ठिकाणी नंबर मेन्शन करायचा आहे. कोणताही नंबर आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो, त्याची संख्या व्हायला पाहिजे फक्त 100s. या वर्णनुसार डिस्टिंक्टिव्ह नंबर फ्रॉम टू, कुठून नंबर सुरू होतात आणि कुठपर्यंत आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर आहे अमाऊंट रिसिवड रुपीज. आता 100 आपण काय करतो आहे, डिबेंचर्स त्याला देतो आहे किती ना, 100 ईच. 100 डिबेंचर्स 100 ईचनं देतो. याचा अर्थ 100 into 100 100 into 100 10,000 रुपीज 10,000. अशा प्रकारची त्या ठिकाणी त्याची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे. 100 into 100 10,000 रुपीज त्याच्याकडनं आपण रिसिव्ड केलं. यानंतर आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलं काय आहे, या लेटरनंतर गेट्स डिबेंचर सर्टिफिकेट एक्सचेंज ऑफ दिस लेटर. या ठिकाणी आपल्याला काय मेन्शन करायचं आहे, डिबेंचर सर्टिफिकेट याच्यासोबत देण्यात आलेलं आहे. द डिबेंचर सर्टिफिकेट इज इनक्लोज्ड हिअर विथ. या बिझनेस लेटरसोबत आपण काय देतो आहे त्याला, डिबेंचर सर्टिफिकेट याच्यासोबत जोडत आहोत. त्यानंतर येतो थँकिंग यू आणि त्यानंतर येतो कॉम्प्लिमेंटरी क्लोज युअर्स फेथफुली कॉम्प्लिमेंटरी क्लोज. त्यानंतर आपण जी कंपनी क्रिएट केलेली आहे त्या कंपनीचं नेम फॉर दिशा इंडस्ट्री लिमिटेड. त्यानंतर येतं साईन SIGN आणि साईन केल्यानंतर जो पर्सन ॲथोराइज्ड पर्सन किंवा कंपनी सेक्रेटरी आहे त्या पर्सनचं नेम अविनाश नातू आणि त्याचं डेजिग्नेशन जो त्या बिझनेस लेटर राईट डाऊन करतो आहे कंपनी सेक्रेटरी. इनक्लोजर आपण काय सोबत देत आहोत, अलॉटमेंट ऑफ डिबेंचर सोबत इनक्लोजर ENCL डिबेंचर सर्टिफिकेट.
काय सोबत देत आहोत आपण, डिबेंचर सर्टिफिकेट इज इनक्लोज्ड हिअर विथ, इनक्लोजर डिबेंचर सर्टिफिकेट हे त्याला सोबत जोडत आहोत. इथपर्यंतचा आपला अलॉटमेंट ऑफ डिबेंचर संदर्भातील बिझनेस लेटर. आपल्याला क्वेश्चन विचारण्यात येतो, राईट अ लेटर ऑफ अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स अलॉट करण्यासंदर्भातील, वाटप करण्यासंदर्भातील पत्रव्यवहार ज्याला म्हणण्यात येतो. त्या ठिकाणी आपल्याला एक क्वेश्चन विचारण्यात येतो. त्यानंतर आपल्याला हा पूर्णपणे फॉर्मॅट तयार करायचा आहे. फर्स्ट असतो कंपनीचा नेम, ॲड्रेस, CIN नंबर, वेबसाईट, ईमेल, फोन, फॅक्स नंबर. हा फर्स्ट थिंग्स आपल्याला त्या ठिकाणी लक्षात असली पाहिजे. ही प्रत्येक बिझनेस लेटरमध्ये कंपल्सरी आहे. त्या ठिकाणी आपण कुठल्याही कंपनीचं नेम क्रिएट करायचं आहे, ॲड्रेस टाकायचा आहे, CIN 21 अल्फान्यूमेरिक डिजिटमध्ये असला गेला पाहिजे, CIN 21 अक्षरामध्ये. त्यानंतर वेबसाईट, ईमेल, फोन, फॅक्स. सेकंड नंबर येतो डेट. जी डेट आजची आहे ती डेट आपण त्या ठिकाणी मेन्शन करायची आहे. त्यानंतर तो रेफरन्स नंबर. रेफरन्स जो आउटगोईंग बिझनेस लेटर आहे त्या संदर्भातील रेफरन्स नंबर कंपनी. आता या आपण डिबेंचर संदर्भातील लिहितो, याचा आता D/डिबेंचर होल्डर्स यांना 80 नंबरचा, आणि जो कोणताही फायनान्शियल इयर आहे तो फायनान्शियल इयर संदर्भातील बिझनेस लेटर 2019-20 इथपर्यंतचा भाग. त्यानंतर आपण ज्या पर्सन्सला अलॉट करण्यात येणार आहे अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्सचा बिझनेस लेटर लिहितो आहे त्या पर्सनचं नेम अँड ॲड्रेस. त्या ठिकाणी आपल्याला जे पर्सन वाटेल त्या पर्सनचं किंवा आपलं वैयक्तिक नावसुद्धा आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. आता हा झाला. त्यानंतर सब्जेक्ट आपल्याला वरतीच देण्यात आला असतो. त्यामधील काय घ्यायचं आहे, अलॉटमेंट ऑफ डिबेंचर हा झाला मेन सब्जेक्ट. जो कोणताही आपल्या पेज आहे त्या पेजच्या म्हणजेच बिझनेस लेटरच्या एकदम सेंटर साईडला आपण सब्जेक्ट मेन्शन करायचा आहे. त्यानंतर तो डिअर सर, त्याला सॅल्युटेशन रिस्पेक्ट द्यायचं आहे, डिअर सर. त्यानंतर फर्स्ट पॅरेग्राफ, सेकंड पॅरेग्राफ आणि थर्ड पॅरेग्राफ. त्या ठिकाणी फर्स्ट पॅरेग्राफमध्ये आपण ज्या पर्सनने ॲप्लिकेशन दिलेलं आहे त्या ॲप्लिकेशनचा नंबर, त्यांनी कधी केलेली आहे ॲप्लिकेशनची तारीख, इन रिस्पॉन्स टू युअर ॲप्लिकेशन नंबर, कोणताही नंबर, त्या ठिकाणी डेट जो आपण बिझनेस लेटर लिहितो आहे त्याच्या अगोदरची बिफोर 1 मंथ अगोदरची डेट त्या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर आय एम डायरेक्टेड बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स टू इन्फॉर्म यू दॅट यू हॅव अलॉटेड 10% non-convertible secured debentures of ₹100 each. The tenure of debenture is of for ₹5. फर्स्ट पॅरेग्राफमध्ये तुम्ही केलेलं ॲप्लिकेशन, त्या ॲप्लिकेशन नंबरवरनं मी म्हणजे सेक्रेटरी हा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या वतीने तुम्हाला कळवतो आहे की तुम्ही मागणी केलेले 100 डिबेंचर्स आम्ही तुम्हाला देत आहोत. त्याची इंटरेस्ट रेट 10% आहे. जे डिबेंचर्स नॉन कन्व्हर्टेबल सेक्युअर्ड डिबेंचर्स आहेत म्हणजे सुरक्षितरित्या कन्व्हर्ट हस्तांतरित न होणारे डिबेंचर असे ₹100 ईच, 100 ईचला देत आहोत. ज्याचा कालावधी आहे द टेन्ट्युअर ऑफ डिबेंचर इज फॉर ₹5. हा फर्स्ट पॅरेग्राफ. त्यानंतर सेकंड पॅरेग्राफमध्ये त्याचा संदर्भातील काय करण्यात आहोत, द डिबेंचर्स अलॉटेड ॲज पर बोर्ड रेझोल्युशननुसार बोर्ड मिटिंग हे जी की कंपनीची जी तारीख टाकली आपण त्याच्या अगोदरची बिफोर तारीख या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आणि हे कंपनीच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशननुसार पूर्णपणे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करून आपण तुम्हाला देत आहोत. त्यानंतर येतो द डिटेल ऑफ अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स. कंपनी संदर्भातील जे डिटेल्स आहेत अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स आहेत त्याची डिटेल इन्फॉर्मेशन खाली देत आहोत. 5 कॉलम्स त्या ठिकाणी मेन्शन असले गेले पाहिजेत. 1 2 3 5 फोलिओ नंबर ऑफ डिबेंचर्स अप्लाइड, नंबर ऑफ डिबेंचर्स अलॉटोन, डिस्टिंक्टिव्ह नंबर म्हणजे कुठून सुरुवात होईल, फ्रॉम कुठपर्यंत, आणि एकूण अमाऊंट. फोलिओ नंबर कोणताही नंबर त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. नंबर ऑफ डिबेंचर्स अप्लाइड आपण सांगितले 100 अलॉट करत आहोत 100 त्याचा नंबर, आणि 100 × 100ला ईच देतो याचा अर्थ 100 × 100 10,000 अमाऊंट रिसिव्ड. त्यासोबत आपण काय देतो आहे, डिबेंचर सर्टिफिकेट इज इनक्लोज्ड हिअर विथ. त्यानंतर थँकिंग यू युअर्स फेथफुली. जी कंपनी आपण क्रिएट केली आहे त्या कंपनी क्रिएट केलेल्या कंपनीचं नेम, सिग्नेचर, आणि त्या ठिकाणी काय मेन्शन असलं पाहिजे, कंपनीच्या सेक्रेटरी आणि त्याचं नेम डेजिग्नेशन मेन्शन असलं पाहिजे. आणि इन्क्लोजर काय आहे, डिबेंचर सर्टिफिकेट.
पूर्णपणे जो कोणताही सर्टिफिकेट आपण त्याच्यासोबत देत आहोत ते इन्क्लोजर ENCL सोबत जोडण्यात येणे. काय जोडण्यात आलेले आहे सोबत? डिबेंचर सर्टिफिकेट. अशा प्रकारे अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स, त्यामधील हे कॉलम्स आपल्याला लक्षात असले गेले पाहिजेत. कुठल्या बिझनेस लेटरमध्ये किती कॉलम्स आहेत हे आपण पूर्णपणे प्रिपेअर करून लक्षात घेणे आवश्यक आहे. मोर दॅन जास्त प्रॅक्टिसनुसार आपल्याला ते लक्षात येईल.